नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। विशेष करून परतीचा पाऊस, झालेल्या 3 महिन्यातला पाऊस आणि एकूणच मान्सूनची जी प्रोग्रेस आहे आणि पुन्हा मान्सूनचा परतीचा प्रवास कसा होणार आहे या संदर्भातील अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आता महत्त्वाचा बाब आहे की आपल्याला असं लक्षात आलं की जून मध्ये 19% पाऊस मान्सूनच्या IMDच्या रिपोर्टनुसार कमी झाल्याचं आपल्या लक्षात आलंय। म्हणजे 19% मायनस पाऊस होता जून मध्ये, परंतु त्याची कसर सर्व महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आपण जर बघितलं तर 38% पाऊस हा अधिक झालेला आहे। आणि आपण जो आपला मान्सून संदर्भातला अंदाज दिला होता त्यामध्ये 38 जवळपास याच पद्धतीने म्हणजे 33 ते 34% पाऊस आपल्याला जुलैमध्ये पडेल असा अंदाज दिला होता आणि त्याही पेक्षा चांगला पाऊस पडलेला आहे। मात्र जूनचा अंदाज आपलाही चुकलेला आहे आणि साहजिक आहे की जूनचे अंदाज बांधणं सुरुवातीला थोडं कठीण जातं। ऑगस्ट मध्ये सगळ्यात महत्त्वाचा अंदाज होता आणि ऑगस्ट मध्ये सुद्धा 11% प्लस पाऊस झालेला आहे। सुरुवातीला ऑगस्टचा पहिला 15वाडा काही फारसा पाऊसही नव्हता, परंतु 15 ऑगस्ट नंतर जे काही वातावरण बदललं आणि संपूर्ण भारतामध्ये आणि महाराष्ट्रात खास करून अतिशय चांगलं पाऊसमान तयार झालेलं आहे। आपण जर बघितलं तर आता सप्टेंबरच्या आपण 7 तारखेपर्यंत पोहोचलो आणि 6 तारखेपर्यंत सरासरी भारतामध्ये 8% पाऊस हा अपेक्षेपेक्षा जास्त पडलेला आहे। तर याचाच अर्थ सप्टेंबर महिना देखील 8-9% प्लस मध्ये राहण्याची शक्यता आहे। म्हणजे 107 ते 109% पाऊस याही महिन्यात पडेल। जून मधली घटलेली सरासरी आणि पुढील 3 महिन्याची सरासरी एकत्रित केली तर तो 106 ते 107% पाऊस महाराष्ट्रामध्ये नोंदला जाईल असा आपला अंदाज आहे। आता सध्या महाराष्ट्रामध्ये 108% पावसाची नोंद झालेली आहे। विदर्भामध्ये ही टक्केवारी 105% आहे, मराठवाड्यामध्ये ती 110% आहे, 109% मध्य महाराष्ट्रामध्ये म्हणजे याच्यामध्ये उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र एकत्र आलेला आहे। कोकणामध्ये 111% पाऊस आतापर्यंत झालेला आहे। म्हणजे आपण जर याची सरासरी काढली तर ती 109-108% पर्यंत येते। सरासरी जर सप्टेंबरची वाढली तर मात्र ही टक्केवारी 110-11% पर्यंत पण जाऊ शकते। त्यामुळे अतिवृष्टीचे जे अंदाज आहेत सप्टेंबरचे ते आपल्याला आता महत्त्वाचे असणार आहे। यापुढे परतीचा पाऊस सुरू होणार आहे। आपला अंदाज आहे परतीचा पाऊस हा 23 तारखेपासून पुढे जोर पकडेल। गेल्या वर्षी 23 तारखेलाच परतीचा पाऊस सुरू झाला होता आणि यावर्षी 23, 24, 25च्या दरम्यान तो 1-2 दिवसांनी मागे पुढे सुरू होईल। असं दिसतंय की साधारणपणे 20 तारखेपर्यंतच राजस्थानमध्ये उघडीप सुरू होईल आणि मग पुढील 4-5 दिवसामध्ये त्याचा परतीचा प्रवास देखील गतिमान व्हायला सुरुवात होईल। महाराष्ट्रातून सुद्धा शेवटच्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे 28, 29, 30च्या दरम्यान परतीच्या पावसाचा मार्ग मोकळा होईल आणि साधारणपणे आपल्याला माहिती आहे 15 ऑक्टोबर पासून ईशान्य मान्सून सुरू होतो आणि तो मान्सून सुरू होण्या अगोदर हा मान्सून संपला पाहिजे किंवा संपतो असा एक प्रघात आहे आणि त्या प्रघातानुसार आपला अंदाज आहे की 10 ऑक्टोबर पर्यंतच पावसाचा तसा मान्सून म्हणून जोर राहील आणि गेल्या वर्षी 14 ऑक्टोबरला मान्सून संपल्याचं हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलं होतं। त्याच पद्धतीने जवळपास याही वर्षी मान्सून संपेल। म्हणजे ऑक्टोबरचे पहिले 2 आठवडे देखील आपल्याला अतिशय चांगला पाऊस असणार आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पावसाची कुठेही कमी नाही। जे भाग पर्जन्य छायेचे आहेत म्हणजे यामध्ये आपण नंदुरबारचा पूर्व भाग असेल, धुळ्याचा पूर्व भाग असेल, नाशिकचा पूर्व भाग असेल, पुण्याचा पूर्व, साताऱ्याचा पूर्व भाग, अहिल्यानगरचा पश्चिमी भाग, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिमी भाग किंवा अगदी जळगावच्या काही पश्चिमी भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं आणि हे प्रमाण सांगलीपर्यंत किंवा सोलापूरपर्यंत कमी असतं आणि नंतर मग मात्र हे परतीच्या पावसामध्ये हा भागही कव्हर होतो आणि आता जो काही 14 तारखेपासून 17-18 तारखेपर्यंत अतिवृष्टीची शक्यता आहे ती या पर्जन्य छायेच्या प्रदेशात देखील अधिक असण्याची शक्यता आहे। जर पर्जन्य छायेच्या प्रदेशात हा पाऊस झाला नाही तर मात्र मग या ठिकाणी कायम घट राहण्याची शक्यता राहते। तरी देखील आपण परतीच्या पावसाच्या काळामध्ये
एक सगळ्यात महत्त्वाचा अंदाज असा येतो की शेवटच्या आठवड्यामध्ये या पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पुन्हा अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे। त्यामुळे पर्जन्य छायेच्या प्रदेशात कुठेही कमी पाऊस राहील असा अंदाज नाही। त्यामुळे आमचे बारामतीकर असतील किंवा आमचे नंदुरबारचे पूर्व भागातील शेतकरी असतील, नाशिक पूर्व भागातील शेतकरी असतील, जे सातत्याने आम्हाला फोन करतात आणि सांगतात सर पाऊस कमी आहे, भुरभुर पाऊस आहे। नगर जिल्ह्यातही तीच परिस्थिती सांगितली जाते, आमच्या सोलापूरमध्ये तीच परिस्थिती सांगितली जाते। पण या सगळ्यांची अतिवृष्टीने शेवट होईल, त्यामुळे अतिवृष्टी आपल्याला अटळ आहे। पर्जन्य छायेच्या प्रदेशात सुद्धा अतिवृष्टी अटळ आहे। उत्तरार्धामध्ये सप्टेंबरच्या आणि जसा 15 ऑगस्ट नंतर भरपूर पाऊस पडला तसाच 15 सप्टेंबर नंतर देखील यावर सप्टेंबर महिन्याला खूप पाऊस पडणार आहे आणि त्याच्यामुळे नदी नाले एक होणार आहेत। 100% पाणी प्रकल्प भरले। तुम्ही जर मुंबईचा पाणी साठा बघितला तर 98% पाणी साठा झालेला आहे आणि जर इथे अतिवृष्टी झाली तर ते पाणी जाणार कुठे? त्यामुळे सोडलेल्या पाण्याचा विसर्ग तलावांचा हा पूर परिस्थिती निर्माण करणार आहे। त्यामुळे यापुढची अतिवृष्टी सप्टेंबरमधली आपल्याला परवडत नाही। जून जुलैमध्ये किती पाऊस झाला तरी ते पाणीसाठे भरत असतात, त्यामुळे तो पाणी साठवून घेण्याची क्षमता असते तलावांमध्ये। आता मात्र ती क्षमता संपलेली असते आणि त्यामुळे पूर परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता असते। पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश मधली पूर परिस्थिती आपण बघितली तर अंगावर काटा येतो, एवढ्या भयानक परिस्थिती त्या ठिकाणी झालेली आहे। आणि आता गुजरातचा नंबर सध्या आहे। गुजरातमध्ये सुद्धा किंवा मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात सुद्धा ती अतिवृष्टी सध्या चालू आहे। त्यामुळे त्याही ठिकाणी भयानक पूर परिस्थिती निर्माण होणार आहे आणि त्याच पूर परिस्थितीसारखं वातावरण पुन्हा सप्टेंबरच्या उत्तरार्धात आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये भोगावं लागणार आहे। तर मग परतीचा पाऊस महाराष्ट्रात कुठे जास्त होईल? आपला अंदाज आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये, लातूर, धाराशिव, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस खूप चांगला पडणार आहे। त्यामुळे या ठिकाणच्या म्हणजे अगदी यवतमाळ आणि वाशिम, हिंगोली किंवा वर्ध्यामध्येही पाऊस सरासरीच्या तुलनेत जास्त असणार आहे। त्यामुळे हे जिल्हे महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यास आपलं पशुधनाचं नुकसान होणार नाही, जीवितहानी होणार नाही, याची सगळ्यांनी या ठिकाणी काळजी घ्या। हा अंदाज फार महत्त्वाचा आहे। शक्यतो व्हिडिओ पूर्ण बघत चला, जेणेकरून आपल्याला कुठलाही मुद्दा विसरणार नाही, लक्षात ठेवा। महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत सरासरीच्या पुढे 8% पाऊस झालेला आहे आणि सप्टेंबर महिनाही अतिवृष्टी करणार आहे सर्व महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे हा 110चा टप्पा देखील ओलांडेल की काय असं वाटतंय, परंतु शेवटी पाऊस प्रत्येक दिवशी नसतो। त्यामुळे सरासरी जी महिन्याची असते ती जुळण्याकरता बराच पाऊस लागतो आणि तसा विचार करता हा सर्व जिल्ह्यांमध्ये नसतो। कारण आता कोकणाच्या पट्टीमध्ये आता आपल्याला जवळपास 8 तारखेपासून तर 14 तारखेपर्यंत पाऊस नाही आहे। म्हणजे आपल्या हेही लक्षात येईल की महाराष्ट्रातला बराच पाऊस हे 8 दिवस उघडीप घेणार आहे आणि मग ही उघडीपही त्यामध्ये काउंट होते। असा विचार करता आपल्याला महाराष्ट्रामध्ये फार चांगलं पाऊसमान यावर्षी राहणार आहे। सगळे शेतकरी समाधानी राहणार आहेत। अतिवृष्टीमुळे काही शेतकऱ्यांचं नुकसान देखील होणार आहे, परंतु शेवटी पाऊस म्हटलं, चांगला पानकाळा म्हटलं की अतिवृष्टीचा हा एक तो भाग असतो आणि मग तो काही शेतकऱ्यांना सहन करावा लागतो, त्याला नाविलाज असतो। आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी काही भागात ओला दुष्काळ सुद्धा बघायला मिळू शकतो। त्यामुळे थोडी पिकांची नासाडी झाल्यामुळे आपण त्याला ओला दुष्काळ म्हणतो। तर शक्यतो आपली काढणीस आलेली पिकं कशी वाचवता येतील यावर सर्व शेतकऱ्यांनी आता इथून पुढे काम करायचंय। नियोजनाला लागा, कारण आता वेळ फार कमी आहे आपल्याकडे। यात परतीचा पाऊस महाराष्ट्रामध्ये तुफान बरसणार आहे। शिवाय भारतामध्ये सरासरीच्या खूप पुढे पाऊसमान गेलेला आहे आणि सप्टेंबर महिना त्याला आणखी ताकद देणार आहे, ही बाब लक्षात घ्या। आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वैष्णव।